नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, बारामती लाईव्ह प्रतिनिधी. आपलं बारामती लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी बेलज या ठिकाणी आहेत. बेलज या ठिकाणी जे सुखदेव गवारी हे बेलजचे रहिवासी आहेत. ते पुजारी पण आहेत आणि त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये नाव आहे. त्यांची सेवा म्हणजे मावळ तालुक्यांना पण माहिती आहे आणि गावातल्यांना पण माहिती आहे. ते पुजारी देवाची सेवा करतात आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. आज पंचाष्टमी आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नेत्र म्हणजे डोळ्यांची जी तपासणी हे शिबिर ठेवलं आहे. ह्या शिबिरासंदर्भात जे शिबिर TVS विजनूर ह्या ज्या कंपनीने त्यांना जे हे केलं आहे, गावातल्यांचे जे डोळे नेत्र तपासून त्यांना जे सुविधा दिल्या आहेत, आपण त्यांचे जी माणसं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ह्याबद्दल. तुम्ही काय सांगू शकता? या बोला. पहिला तर मी सुखदेव गवारी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्याच्यामध्ये त्यांनी जे आयोजित केलेला कॅम्प आहे, आपण मोफत नेत्र तपासणी त्यांना टोटली फ्रीमध्ये दिलेलं आहे. ड्रॉप्समध्ये त्यांनी जे काय आहे तो पूर्णपणे टोटल फ्रीमध्ये दिलेले आहेत. जे बी आता लागणारे काही ड्रॉप्स आहेत पेशंटला त्यांना त्यांनी टोटली फ्रीमध्ये दिलेलं आहे. आणि आपले जे काही चष्मे आहेत डोळ्यांसाठी लागणारे नंबरचे, तर तेही आपण त्यांना 50% डिस्काउंटमध्ये आयोजित केलेलं आहे. जे काही आता ऑपरेशनचे पण पेशंट निघालेले आहेत ते सुद्धा आपण 50% डिस्काउंटमध्ये त्यांना ऑपरेट करून देणार आहे. हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला आहे तुम्हाला कसा वाटला? म्हणजे हा कार्यक्रम एकदम छान वाटला. अजून हेच मी नमस्कार. आज आपल्या बेलज गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिराचे आमचे पुजारी सुखदेव गवारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आमच्या बेलज गावातील नागरिकांसाठी नेत्रशिबिराचे आयोजन केले आहे. त्यांचे हे समाजकार्य खूप छान आहे. त्यांचे कार्य पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. असे अनेक युवकांनीसुद्धा असे कार्य करावे एवढीच इच्छा. धन्यवाद. खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल. आज तुम्ही काय सांगू शकता? यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे, यापुढे बोला. हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे काहीतरी दाखवणे यासाठी नाही, तर हा व्हिडिओ पाहून अनेक युवकांनी चांगलं मार्गदर्शन घ्यावे. का बड्डे म्हणजे नुसता केक कापून तो साजरा न करण्यापेक्षा तो काहीतरी त्याचा सामाजिक कार्यासाठी हातभार लागला पाहिजे, यासाठी केला पाहिजे. यातूनही आपल्याला शिकण्यास मिळते. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम ठेवून त्यांना म्हणजे सर्वांना काही वयस्कर माणसे असतील तर काहींना मोतीबिंदूचे दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे तर त्यांना ऑपरेशनसाठी सुद्धा 50% सवलत यामधून देण्यात आलेली आहे. आणि चष्मे वाटपासाठी सुद्धा 50% सवलत येथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला हेच सांगायचं आहे की म्हणजे कोणत्या तरुण मुलांनी हेच कुठंतरी जे आपले वयस्कर माणसं आहे त्यांना मदत करावी. कुठंतरी म्हणजे बड्डेचा सण हा कुठंतरी योगदान म्हणून उपयोगी आहे. अजून काय सांगू शकता तुम्ही? काय संदेश देऊ शकता दुसऱ्यांना? सांगायचा प्रश्न म्हणजे हाच का यातून म्हणजे सर्वांनी हे शिकलं पाहिजे का काहीतरी आपल्याकडून काहीतरी मदत मिळावी, सामाजिक कार्यामध्ये काहीतरी आपला हातभार लागावा हेच सांग. आणि मनुष्य जन्माचं सार्थक घडावं. धन्यवाद. सुखदेव महाराज यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने आज गावामध्ये हा कॅम्प ठेवलेला आहे. त्या नेत्र शिबिराचा एक कॅम्प राबवला. अशाच पद्धतीने नवीन तरुणांनी आपल्या वाढदिवसाचा जो केक कापतात रस्त्यावरती इकडे तिकडे, तो रस्त्यावरती न कापता गावासाठी कुठेतरी योगदान दिलं पाहिजे. काहीतरी कार्यक्रम राबवला पाहिजे. असा रक्तदान वगैरे, डोळ्याचे शिबिर वगैरे असं राबवलं पाहिजे. हे राबवत असताना त्यांचा पण यात मोठा मोलाचा एक आधार म्हणून येईन. गावासाठी एक चांगलं नेतृत्व म्हणतील लोक. म्हणजे अशा हिशोबाने त्यांनी ते आपलं केलं पाहिजे. आणि मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने सुद्धा ह्या शिबिराचं असं आयोजन होत असते. इथून पुढं संस्कार शिबिर पण होणार आहे. आणि असंच इथून पुढं घडत जावं एवढीच शुभेच्छानं गवारी महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याशी आपण बोलूयात. त्यांच्या मनातून 2-3 गोष्ट आपण जाणून घेऊयात. त्यांना ही संकल्पना कशी सुचली
काय सांगू शकता? तसेच आज ह्या ठिकाणी आम्ही ही संकल्प आमच्या मनात कशी रुजली तर आम्ही मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ या मंडळामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि या विभाग प्रमुखामध्ये आमच्या मावळ तालुका वारकरी मंडळाच्या वतीनं आम्ही संस्कार शिबिर, आरोग्य शिबिर अशा इत्यादी तालुक्यातून ज्या कोकणातून दिंड्या येतात त्यांचा मान सन्मान करतो असे उपक्रम राबवत असताना ही पी मनात संकल्प आली की आपले वयस्कर लोक असतात हे बाहेर जात नाही, त्यांना नेणारं आणणारा तकलीफ होणार, पण मग ही असले कार्यक्रम ही शिबिरं आपल्या गावात का घेतली तर आपल्याही वयस्कर माणसांना किंवा वयस्कर तरुणांना किंवा नागरिकांना ही सवलत आणि मोफत सुविधा होऊन ह्या संकल्पातून माझा हेतू हेच की तरुणांसण किंवा वयस्करांपर्यंत हे काम रुजू झालं पाहिजे आणि यांनाही आरोग्य चांगलं मिळावा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करून ही माझ्या मनात ही संकल्प आली. खरंच खूप छान, कारण की आपले जे वयस्कर माणसं आहे यांना बाहेर न जाता स्वतः बाहेरच्यांनी आपल्या गावात येऊन काहीतरी योगदान बनावं किंवा गावातल्या गावात काहीतरी कार्यक्रम घ्यावं. खूप छान संकल्पना आहे. आमच्याकडून बारामती लाईव्हकडून गवारे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ज्ञानेश्वर वाघमारे.